केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने आपल्या उद्योगाची किंवा आपल्या कौशल्याची दखल घेणं हे खूपच मोठं म्हणजे कौतुकास्पद. नुसतं कौतुकास्पदच नाही तर अतिशय आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सुद्धा ते महत्त्वाचं एक पाऊल आहे. बहुतेकाने म्हणजे अक्षरशः म्हणजे एक तर माझं पण ते एक आम्ही जेव्हा ही फॅसिलिटी सुरू केली तेव्हा पण आपल्याला जेव्हा इनॉग्रेशन झालं तेव्हा काकोडकर सर आणि तेंडुलकर साहेबांनी ते इनॉग्रेट केलं. त्याच वेळी मी कमिट केलं होतं की 18 सप्टेंबरला मी ही ओसॅट फॅसिलिटी विच इज द फर्स्ट फेज ऑफ सेमीकंडक्टर जेव्हा जिकडे वेफर्स आर रोल्ड आउट इंटू चिप्स. ते केल्यानंतर मला म्हणजे एवढे चॅलेंजेस म्हणजे खरंच मग आपला जो एन-डी आहे, देशमुख साहेब म्हणजे अक्षरशः त्यांनी म्हणजे आपलं जे नॉलेज यूज केलं म्हणजे युटिलिटीजमध्ये आणि कसं फेज आउट करायचं. कारण पुष्कळ लोकांनी ते करून ना चॅलेंजेस आहेत अजूनही. ते आपण ओव्हरकम करून ते चालू केल्यानंतर मला हे पण नवल वाटलं म्हणजे की सगळ्यांनी येऊन आशीर्वाद दिला आम्हाला. सी-एम साहेब आले, डेप्युटी सी-एम साहेब आले, इंडस्ट्रीज मिनिस्टर आले, प्रिन्सिपल सेक्रेटरी आले, आपले डेप्युटी सी-एम होम, फायनान्स सगळे आले आणि अक्षरशः तासभर त्यांनी ती फॅसिलिटी बघितली एक. म्हणजे आणि सगळ्यांना म्हणजे थोडंफार नॉलेज पण होतं. मी त्या कार्यक्रमाला होतो आणि ते ज्यावेळी भाषणामध्ये सांगितलं ना, की 1 तास पाहिले आम्ही आणि एवढी-एवढी चिप्स तांदळाच्या धारण्याएवढी ह्याची निर्मिती करणं म्हणजे देवच वज होतं आणि म्हणजे एक त्यांचा पण एक चांगला आशीर्वाद भेटला. मग काकोडकर साहेब आणि सचिन तेंडुलकर साहेब पणच होते. बट ते एक काय असतं सर, एक तर असतं नॉलेज बेस, दुसरं असतं एक आशीर्वाद आणि दुसरं असतं की कॉस्मिक एनर्जीचा सपोर्ट. बरोबर. देवाच्या कृपेने ते तिन्ही एकाच वेव्हलेंथमध्ये पडलं. सो द नेट रिझल्ट वॉज आणि आपली कमिटमेंट जी होती की नाही, ती मुळात एवढी जबरदस्त होती, येस. की त्यामुळेच या गोष्टी सहज सहज साध्य शक्य त्याच्या. आणि टीम वर्क होतं. म्हणजे टीमने पुष्कळ मदत केली. स्टेट गव्हर्नमेंटने प्रोएक्टिव्ह अप्रोच घेतला. जे कुणाला कदाचित वाटत नसेल, पण ज्या द वे स्टेट गव्हर्नमेंटने अप्रोच केलं, या सब्जेक्टला, या सब्जेक्टमध्ये त्यांच्याकडे टेक्निकल एक्सपर्ट्स होते आणि एव्हरी मीटिंगमध्ये आपण पण शिकवत होतो त्यांच्याकडे. आमचे म्हणजे जे फार कमी लोकांना माहीत असेल ते प्रिन्सिपल सेक्रेटरी होते. इंडस्ट्रीज मिनिस्टरची टीम होती. तर त्यामुळे ते प्रिन्सिपल सेक्रेटरी होता. त्याचं नाव होतं डॉक्टर हर्षित कांबळे. तर मला वाटतं ते डॉक्टर म्हणजे पी-एच-डी असल्याची किंवा जेव्हा डिस्कशन सुरू झालं, तर ते फर्स्ट मीटिंगमध्ये त्यांना सेमीकंडक्टरचं एवढं नॉलेज होतं, की आणि म्हणजे टेक्निकल बोलत होता, असं नाही सुपरफिशियल. मग मला वाटलं, की हा म्हणजे याने सरांनी काहीतरी पी-एच-डी वगैरे केली असेल. मग आपण ते जास्त ऑफिशियल बोलण्यामध्ये ते विचारायला पण असं बरं वाटत होतं. पण जेव्हा एक स्टेज आलं, की त्यांना आपल्यावर कॉन्फिडन्स आला. मग मी त्याला असंच सहज विचारलं, "सर तुम्ही पी-एच-डी कुठल्या युनिव्हर्सिटीतून केला आहे तरी सर?" तर म्हणे, "नाही हो, मी एम-बी-बी-एस डॉक्टर आहे." शॉक्ड. "सर I thought you are PhD in some sort of physics or some science. Why? Sir, you speak. I worked for 3 years, studied for 3 years. This is not a yesterday topic. Oh, 3 वर्ष त्या म्हणजे त्या टीमने काम केलंय आणि एव्हरी कॉन कॉलमध्ये ॲटलीस्ट 4 टेक्निकल स्पेशलिस्ट व्हायचे आणि यामध्ये आपण पण वी लर्न फ्रॉम देअर. तर दे गिव्ह अस व्हेरी गुड टिप्स वेअर वी कुड मेक दिस पॉसिबल. ते एक आपण म्हणतो ना, एक जॉइंट एफर्ट किती चेंज आणू शकतो. एक पॉझिटिव्ह अप्रोच जर त्या फुल टीममध्ये ठेवला, तर वंडर्स क्रिएट होऊ शकतं. कारण हे 18 सप्टेंबरचं इज अ मिरेकल. मिरेकल. पुढे इन इंडिया वी आर द ओन्ली वन आपण ओसॅट चालू केलाय. सेंटरमध्ये गव्हर्नमेंटने 4-5 जणांना दिले, पण एव्हरीबडी हॅज देअर ओन वे ऑफ हँडलिंग थिंग्स. कारण ओसॅट चालू करायला तुम्हाला टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर पाहिजेच. तो तुम्हाला वेफर दे आणि ते वेफर आपण रोल आउट करणार चिपवर. तर ते कसं गव्हर्नमेंटने ते मॅन्डेटरी केलं या एंटायर प्रपोजलमध्ये वॉज द वे दे हँडल इट वॉज इम्पेकेबल.
म्हणून ते आज ते सक्सेस झालं आणि आता आपल्याला आणखी मोटिवेशन आलंय. आता आपलं आगामी असं काय आहे, की स्वप्न किंवा आगामी प्रकल्प काय आणि ध्येय काय? सो मला माझं ऑलवेज आपण जेव्हा सरांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा आपण काम चालू केलं आफ्टर 1999, ते एक कन्सेप्ट सरांचं हे होतं की नेशन फर्स्ट. म्हणजे एक फर्स्ट बॉटम लाईन इज नेशन फर्स्ट. आणि त्यामध्ये त्या 10-12 वर्षात सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुष्कळ अशी कामं केली जी आपण अ, विचार पण करू शकत नाही. आजही आपण जर तर बसून जर तो विचार केला तर आपल्याला वाटतं की हे मिरेकल आम्ही कसं केलं? पण ते सराचं एक मिस्टिकल पॉवर्स होते. म्हणजे इन नॉलेज अँड इन द मोमेंट ऑफ द टेक्नॉलॉजी. आता असं आहे की एखादा आपले मला आठवतं की मी कुठे दुबईला गेलो होतो, तेव्हा आपल्याला कोणी बोलवलं गव्हर्नमेंट अप्रूव्हने आणि मला बोलले, की आम्हाला एक कंप्लीट बिल्ट ऑपरेट आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफर कोणी पाहिजे कंप्लीट प्लॅट. त्या आपण इलेक्ट्रो ऑप्टिक्समध्ये होतो तुम्ही. तो मी सगळं प्रपोजल वगैरे दिला त्यावेळेस. 150 मिलियनचा ग्रॉस. मग मी आलो इंडियाला. मग मला विचारलं, की आपण एवढं आपल्या नेशनसाठी करतो. आपण आता बाहेर कसं लेट अस ट्राय अँड डू इट फॉर द स्टेट दॅट वी लिव्हड ॲक्चुअली. तर तो एक विजन होता, की आता स्टेट फर्स्ट. आणि ते आपली फर्स्ट मीटिंग अजितदादा पवार बरोबर झाली. मला ब्रेकफास्टला बोलवलं त्यांनी आणि मग मला त्यांनी म्हटलं, "तर काय करायचं?" म्हटलं, "सर, एवढं आपल्या स्टेटमध्ये एवढे टॅलेंट आहे. आपल्याला जर तर हे बेनिफिट नाही मिळणार, तर स्टेट पण नाही प्रॉस्पर करणार, आम्ही पण नाही प्रॉस्पर करणार. देअर इज रूम ॲक्चुअली." बोलला, "राईट. काय प्रपोजल आहे?" तर मी म्हटलं, "असं-असं आहे." तर म्हणाला, "ठीक आहे. तुम्ही माझं नॉलेज लिमिटेड आहे. गो टू इमिजिएटली इंडस्ट्रीज मिनिस्टर होती." आणि ते आपल्या स्पीचमध्ये पण बोलला होता. हो. आणि त्यावेळेस जर्नी सुरू झाली. तर आता आयडिया काय आहे, की आपल्या स्टेटला साहेब गेट द बेस्ट टेक्नॉलॉजीज, गेट द बेस्ट टेक्नॉलॉजी सो दॅट वी कॅन मेक स्टेट प्राउड अँड मोर इम्पॉर्टंट केस आहे, की गेट मोर एम्प्लॉयमेंट. कारण ह्या टेक्नॉलॉजीमध्ये साहेब के स्किल्स आर व्हेरी एवढा की लोकं विल नॉट इवन प्लॅन टू गो आउट ऑफ इंडिया. दॅट इज द सॉर्ट ऑफ पे स्किल्स ह्या टेक्नॉलॉजी डिझर्व्स. ईच अँड एव्हरी एम्प्लॉयी आपल्यामध्ये आहे ते त्यांना ती पे स्किल आहे. सो दॅट इज द बिगेस्ट कम्फर्ट फॉर एनी एम्प्लॉयी. म्हणजे तर माझ्या मते मला असं हे की या सेमीकंडक्टरच्या माध्यमात मला ॲटलीस्ट एक 10,000 लोकांना employment द्यायचं. So I can be earning goodwill from these 10,000 families. That is the last. खूप चांगलं आणि येस, येस. तर मला असं वाटतं आणि मी किती लोकांना पण रेकमेंड करतो, की कोणी असेल फ्रेशर, त्यांना आपण इन्व्हाईट करू. कारण तो एकदा या टेक्नॉलॉजीमध्ये गुंतला. इट इज इरेव्होकेबल. तो नाही आहे बाहेर. कारण अशी टेक्नॉलॉजी कुठेच नाही आहे. आणि एकदा नवी टेक्नॉलॉजी आली आहे, त्यांना ते इंटरनॅशनल लेव्हलचा पे स्केल मिळत असेल. बरोबर. फ्री एन्व्हायर्नमेंट, नो बॉसिंग इन दिस. एव्हरीबडी इज अ बॉस ऑफ हिज ओन. द बेस्ट. दॅट इज माय डील. ते स्वप्न लवकरच तुमचं पूर्ण हो, बस आमच्या शुभेच्छा आहेत त्यास. आपल्या देशातील आणि परदेशातील इलेक्ट्रॉनिक क्षेत्र किंवा आपण ज्या क्षेत्रात आता काम करता, त्यात साम्य आणि फरक असं काय सांगा? किंवा काही अडचणी किंवा वेगळेपणा काय सांगा? ॲक्चुअली दोष देऊ नसो आपण दोष देऊ नाही शकत इंडियामध्ये, कारण इंडियामध्ये पॉप्युलेशन मोठी आहे. आणि काही इकडे पहिल्यापासून असं एक सिस्टम करायला गेलं तर सिस्टम होत नाही. कारण नॉट नॉट बिकॉज दॅट एनी गव्हर्नमेंट इज ट्रायिंग टू डू, बट ते पॉप्युलेशन एवढं असल्यामुळे ते सांभाळणं. बाहेरमध्ये एवढाच फरक आहे सर, की ते सगळं काही सिस्टममध्ये आहे. सिस्टममध्ये असल्यामुळे कामं त्यांची म्हणजे विथ अ डिफाईन्ड टाईमलाईन होतं. आणि ते टाईमलाईनमध्ये सगळं झालं ना, की मग
कुठेही बघा तुम्ही, कुठल्याही टाईमलाईनमध्ये झालं, तर अँड वन सिंपल एक्झाम्पल इज आवर रोड्स, आवर ब्रिजेस. गडकरी साहेबांचा कसा टाईमलाईन होता त्याचा. त्या टाईमलाईनमध्ये ती सिस्टम आली ना सर, तर माझ्या मते इंडिया कॅन बी दी बेस्ट अमॉंग द वर्ल्ड. आणि कुठेतरी एकदा कलामने सांगितलं की इंडिया इज गोइंग टू बी अ सुपर ह्युमन इन द कमिंग टाइम्स अँड समबडी विल क्रिएट इट. तर आता जे काही गाईडलाईन्स किंवा हे जे डायरेक्शन्स आपल्या सरकारने किंवा मोदी साहेबांनी केले, मला असं वाटतं की ते स्लोली येत आहे. आणि एक असं माझा असा विचार आहे की इन द कमिंग टाइम्स you will see a lot of foreign experts in India, and India is going to be superhuman. एक ट्रान्झिशन फेज आहे. आताची मुलं जे मला वाटतं 5-6 वर्षाची आहे, दे विल सी द फायनेस्ट टाइम्स इन इंडिया. बरं, हे नक्की आहे. ते नोबडी कॅन चेंज दिस. कारण ते काय एक सिस्टम सेट करायला पाहिजे. ते आता पुष्कळ, आता फॉर एक्झाम्पल मेक इन इंडियामध्ये मोदी साहेबांनी किती सिस्टम केलं. आता बघा किती अपॉर्च्युनिटीज आहेत. कोणीच एंटरप्रेन्योर असं इज नॉट विथआउट जॉब, विथआउट अ वर्क और विथआउट एन ऑर्डर. हे पहिल्यांदा नव्हतं. ते होतं, पण ते क्रिएट करणं एक सिस्टम इज लाईक ओपनिंग अ ग्रेव. त्या माणसाला उभं करणार, मग त्याला लाईफ देऊन मग त्यांना चालवणार. तो हा चॅलेंज होता. बिकॉज ऑफ दी 130 पॉप्युलेशन अँड इट्स अ ह्यूज कंट्री. ते चेंजेस झाले आहेत ॲक्च्युअली. अँड आय थिंक then in the next 1.5 decade, India is a year of tech. This is my vision actually. And काय आहे की मोदी साहेब जे करतायत हे 10 वर्ष, त्याचा रिझल्ट जाऊ कुठल्याही गव्हर्नमेंटने काही केलं. त्यावेळेस राहुल गांधीने पण केलं, राजीव गांधीने. एस टी डी नव्हते त्यावेळेस आपले, कशी एस टी डी आली. पण हे जे मेक इन इंडियाचा प्रोग्राम केला त्यामध्ये एवढे बेनिफिट्स आलेले सर, की lot of global companies have started coming to India. Respect for India in US, in global countries have petered up. It's a, that is the dream, and I think it will happen today. Yes. भारतरत्न सचिन तेंडुलकर आपल्या व्यवसायातील एक भागीदार आहे. तर त्यांच्याबरोबर काम करतानाचा किंवा त्यांच्या सहवासातला आपला काय अनुभव? अजूनही ते स्वप्न आहे, स्वप्न वाटतं. म्हणजे अक्षरशः सर, म्हणजे आम्ही म्हणतो त्याला भारतरत्न दिलंय, निअरर टू गॉड अँड गॉड ऑफ क्रिकेट, पण एकही त्याचं डिस्क्रिप्शन ही डिझर्व्स इट इन द लिस्ट. म्हणजे मला वाटतं इकडे पण बसले होते सर, पस्त्यावर भेटले तेव्हा. तो ऑरा आहे सरांचा. सो माय गॉड! म्हणजे काय बोलू, म्हणजे ते म्हणजे एकतर त्याचा जो एक स्टाईल आहे पण म्हणजे मॉडेस्टी. ऑफकोर्स त्यांना ते एवढं क्राऊडमध्ये जाणं पण डिफिकल्ट होतं, पण एकदा तो तो कोणाबरोबर डिस्कस करायला लागला, असं असं वाटत नाही की तो भारतरत्न एवढा म्हणजे सेम लेवलवर जाऊन बोलतो. म्हणजे स्पीच वगैरे बोलता म्हणजे व्हेरी इमोशनल. एक म्हणजे कधी-कधी असं वाटतं, की त्याचा एक कॉस्मिक एनर्जीचा जो आशीर्वाद आहे, देवाने आपल्या एक सपोर्टसाठी याला एव्हरी मीटिंगमध्ये असं बरं वाटतं. म्हणजे आणि असं पण नाही सर, ॲडवाईस पण करतात, गाईड पण करतात, सपोर्ट पण करतात, प्रोटेक्ट पण करतात. म्हणजे अनकंडिशनल. त्याचं त्याचं काही हे नाही. बट दॅट इज द हॉलमार्क ऑफ बिंग मॉडेस्ट अँड हंबल. लेजंड कसे होतात? बरोबर. हा सर तर सुपर लेजंड आहे म्हणजे. बट ते लेजेंडरीचा जो एक भाग जो मॉडेस्टीचा अँड हंबलनेसचा, सरांचं तर म्हणजे इन्फानेट. एक म्हणजे खरंच बरं वाटलं ते आले आपल्या कंपनीमध्ये सपोर्ट. एक कसं एक काकोडकर सरांबरोबर त्याचा एक म्हणजे एक असा एक हँड होल्डिंग जो अप्रोच आहे, आपण फेल होण्याचे चान्सेस फार कमी वाटतं, फार कमी वाटतं.
आय डोंट थिंक वी कॅन फेल विथ देअर सपोर्ट अँड गायडन्स. या क्षेत्रात नव्याने येऊन पाहणाऱ्या तरुण पिढीला किंवा नव उद्योजकांना हो काय सांगू? माझ्या मते की ज्यांना हे एंटरप्रेन्योर स्किल्स आहेत, त्याच्याकडे पण थोड्यांकडे असतं पण ते दिसत नाही. थोड्याचं येतं ऑटोमॅटिकली. तर त्यांनी ना बिनधास्त म्हणजे हे पुढचे बघायचे अँड स्टार्ट हिज ओन सेटअप. कारण अपॉर्च्युनिटीज ऑटोमॅटिकली येतात. अ, जास्त वेट पिरियड पण नाही आहे आणि असेच जर तर चांगले एंटरप्रेन्योर्स आले, तर आपली इंडिया विल स्टार्ट ग्रोइंग मच फास्टर विथआउट अफेक्टिंग द प्रेझेंट इंडस्ट्रियलिस्ट डोमेन. कारण एका टेक्नॉलॉजीमध्ये 10 टेक्नॉलॉजी उभारतात ते लोक. चायना किंवा US मध्ये असंच काय झालंय, की एंटरप्रेन्योर्स आज येऊन ती मोठी झाली. इट वॉज नॉट अ सिंगल पर्सन. इट वॉज अ ग्रुप ऑफ पीपल. त्यावेळेस गव्हर्नमेंटमध्ये त्याला 0% मध्ये फंडिंग वगैरे दिलं आणि दे डिड इट ऑनेस्टली. इंडियामध्ये तो सिस्टम नव्हती द्यायला. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट कधी मिसयूज व्हायचं. मग इंडियामध्ये झालं नाही ते. बट तरी आता जे सिस्टम मोदी साहेबांनी काढलेत ना, द नॉर्मल प्रोसिजर, एनी एंटरप्रेन्योर इफ ही वॉन्ट्स टू म्हणजे इफ ही हॅज द स्किल नो ही शुड व्हेंचर and he should take bold decisions. कारण he will never be a user. Very few will be, but ते त्याच्यामध्ये पण unless it's a very standard technology. But हल्ली काय entrepreneur ना, he comes with very novel concepts. So he should venture. I think there's a lot of stores for him, and he will only add value to India going on the global map. दॅट इज म्हणजे प्रत्येकाने आपला कम्फर्ट झोन बाजूला सारून पुढे आलं पुढे पाहिजे. असे माझ्या मते ते जो एलिमेंट ऑफ कॅल्क्युलेटेड रिस्क इज नो मोर कॅल्क्युलेटेड रिस्क. आणि गव्हर्नमेंट त्यांचं प्रोएक्टिव्ह अप्रोच आहे. ते कसं आता आमच्या डोमेनमध्ये सगळे वेंडर आर हॅपी. कारण सगळ्यांना काही ना काहीतरी मिळतं. पहिल्यांदा नव्हतं तसं. ते का झालं? कारण ते की अपॉर्च्युनिटी ओपन झाल्या ऑटोमॅटिकली. म्हणजे ऑटोमॅटिकली म्हणजे मोदी साहेबांचं ते हे होतं गाईडलाईन्स, पॉलिसीज, DIBP जे काही त्यांनी केलं. हो, ते इनिशियली बघा काही करताना जेस्टेशन पिरियड सगळ्यामध्ये असतो. आणि यू हॅव टू क्रॉस दॅट जेस्टेशन पिरियड विच इज स्टिल कम्फर्ट झोन असतो. त्या जेस्टेशन पिरियडमध्ये कम्फर्ट झोन असतो. तर ते क्रॉस केलं ना, मग नंतर अपॉर्च्युनिटी बघा ग्लोबल अपॉर्च्युनिटीज किती आहे. म्हणजे एंटरप्रेन्योर सिटी अँड अपॉर्च्युनिटीज होईल करो. आणि हे आता इंडिया म्हणजे इंडियामध्ये एवढ्या अपॉर्च्युनिटीज आलेत, की ग्लोबलवाले पण अजून इकडे लॉट ऑफ इंडस्ट्रीज आर कमिंग. पुण्यामध्ये किती इंडस्ट्रीज आले, रांजणगावमध्ये किती आले, मिनी जपान आलाय सुफाळा. जस्ट कमेंडेबल. एव्हरी स्टेट हॅज बीन डुईंग दॅट ॲक्च्युअली. सो ते क्युम्युलेटिव्ह बघितलं ना सर, इन द नेक्स्ट 10 इयर्स इंडिया विल रॉक 100%. आपल्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा अविस्मरणीय असा प्रसंग किंवा क्षण कोणता? ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर म्हणजे माझं लग्न. दॅट वॉज आय थिंक द बेस्ट थिंग दॅट हॅपन्ड. आणि नंतर जेव्हा मला ही 2 मुलं झाली, दॅट आय थिंक जो एक तो तो क्षण होता, तो प्राइसलेस होता. बाकी हे सगळे जे अचीव्हमेंट्स आहे, इट कम्स विथ द ब्लेसिंग्स ऑफ पेरेंट्स. जो आपण कॉन्ट्रिब्यूट करतो, पण एक क्लीन म्हणतो आपण आहे ना, ते आई-बाबांचा जो आशीर्वाद असतो, एवढा क्लीन असतो ना, तर तुम्हाला कुठेही जाऊन ते सपोर्ट मिळतो. तो एक आहे. बट जेव्हा गव्हर्नर अन्याय झाला, आय थिंक द मोस्ट सेन्सेशनल मोमेंट्स हॉनेस्टली. या व्यतिरिक्त देखील आपल्याला काही सांगायचं आहे का? आता हे मी मोजकेच प्रश्न विचारले. हां, आपलं व्यक्तिमत्व हे मोजक्या प्रश्नात तसं बांधताच येणारं नाहीये. हां, करेक्ट. हां, ॲक्चुअली नाही सर, माझ्या मते तुमचं जे प्लॅटफॉर्म जे जे काही सक्सेस असतं ना, त्यात ॲक्चुअली मोस्ट इम्पोर्टंट रोल इज प्लेड बाय फॅमिली. इफ यू हॅव अ व्हेरी गुड एन्व्हायर्नमेंट इन द फॅमिली, देन यू कॅन टेक अप एनी चॅलेंजेस इन लाईफ. आणि
टचवूड ॲज ऑन डेट टुडे म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये असे म्हणजे मिसेस हॅज ऑल्वेज बीन सपोर्टिव्ह इवन इन द बॅड टाइम. आमचं पण एक दोन इरा आले इन अ व्हेरी बॅड पिरियड ऑफ टाइम्स. बट आय थिंक रतन टाटा म्हणतात यू यू स्ट्रेट लाईन इन ECG इज डेथ. सो यू ऑल्सो हॅव टू हॅव द क्रेस्ट अँड ट्राफ्स ॲक्च्युअली. तर ते एक म्हणजे फॅमिलीचं एक मेन होतं म्हणजे ते. आणि 2002 मध्ये रतन टाटाची मीटिंग हो. गेमची लाईफमध्ये टोटल पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला. बँडवर. नाही 2002 मध्ये योगीला 20 मिनिटाचा स्लॉट दिला होता. 40 मिनिटं बोलला. अ, म्हणजे तो म्हणजे मी कधीच विसरू शकत. त्या त्या जीवनातनं मला एवढं अ, अ, त्या मीटिंगमध्ये मला एवढं अ, धैर्य भेटलं. त्याच्यानंतर जेव्हा माझा डाउनफॉल पण आला. पण ते इंटरव्ह्यू घेऊन मी जे पुढे गेलो, मी कधीच विसरू नका. म्हणजे आम्ही असं प्राउड फील करतो, की वी आर लिव्हिंग इन अ इरा. रतन टाटा साहेब ज्या दिवशी ते गेले आपल्या 2 दिवस फार अँक्झायटी झाली. फार असं खाली पण असं महसूस झालं. कारण ते म्हणत होते ना, लोक म्हणतात, की कसंही असू दे, असू दे, असू दे तो. म्हणजे तो त्याचा औराच एक वेगळा होता की सन एक मते, की माणसाने आपलं कधीच सिम्प्लिसिटीचा तोच गर्व कधी करू नये. थोडा जास्त वेळ. मला 5 वाजताचा अपॉइंटमेंट दिलं होतं त्याने. हां, मी उत्साहित झालो होतो. मला मी कुठे भेटायचं ते आता टाटा हाऊसमध्ये. आम्ही नेरूळला होतो माझी फॅमिली. मी 4लाच पोहोचलो. मला स्पेशल लिफ्टमधनं वर गेला आणि मी नुसतं असं बसलो होतो. मला वाटतं सर बिझी असतील 5 काय 6, 6:30 वाजतील असं म्हणजे असं आपलं होतं. कारण त्यावेळी आपली ती जागा जी घेतली होती रतन टाटाच्या थ्रू घेतली होती आणि तिकडे एक नॅनो मशिनिंग फॅसिलिटी टाकली होती. म्हणून सरांना सांगितलं होतं मी अशी एक नवीन फॅसिलिटी टाकली आहे. तर सर एक्साईट झाले. बोलले भेटूया. आणि मी नेहमीसारखं असं बसून आरामात असं पाय घालून आणि मॅगझीन पुढं वाचत होतो. कारण मला वाटलं की आता लवकर पोहोचलो आहे 1-2 तास असेल ना. मी मॅगझीन पाठ लावलं 3-4 मिनिटं 3-4 मिनिटं असेल. कोणी आलं असं. मग मी असं वाचत होतो. म्हणाला, "आर यू मिस्टर चोडणकर?" मी म्हटलं, "हो, आय एम मिस्टर चोडणकर. येस, व्हॉट हॅपन्ड?" मी असं वर बघितलं. तर रतन टाटा स्वतः उभे होते. अक्षरशः मॅगझीन पडलं, हे झालं. 1 मिनिटं स्पीचलेस. म्हणजे काय बोलेना असं. तर बोललं, "यू रिलॅक्स." मला तुम्ही मग घेऊन अ, आतमध्ये घेतलं, कॅबिनमध्ये दार उघडलं. मला पहिल्यांदा पाठवलं. म्हणजे अक्षरशः म्हणजे असं म्हणजे इमोशनल म्हणजे एवढा मोठा माणूस. मग कॅबिनमध्ये अशी चेंबर हे होती. तिकडे नाही बसलो, तिकडे बसलो. आणि मग मला त्यावेळेस काय होतं, की मी सरांचं फार वाचत होतो बरीच. तर त्यांनी ते UNO गाडी काढलं एक राखेस आणि त्याच्यामध्ये एक मेकॅनिकल कंपाउंड असं होतं, तर आम्ही नॅनो मशिनिंगमध्ये करायचं. तर मी जाऊन त्यांना म्हटलं, "सर मला ते या गाडीमध्ये तुम्हाला हे पार्ट बनवून द्यायचं आहे आणि मला असं पण नाही आहे, की मला थांबवायचं आहे. मला तुमच्या गाडीमध्ये टाकायचं आहे हा हायड्रॉलिक पार्ट, नॅनो मशीन." कोणी दुसरं असतं ना इंडस्ट्रियलिस्ट त्याने ते घेतलं असतं. कारण फार फायदा झाला असता. तो बोलला, "राज, प्लीज डोंट गिव्ह दिस ऑफ टू एनीबडी एल्स." मला आठवतं म्हणजे असा बघा सर म्हणजे कारण माझी गाडी 1,00,000ची आहे. तुझी टेक्नॉलॉजी 10,00,000ची आहे. कशाला? तुझी टेक्नॉलॉजी मिसाईलमध्ये जायला पाहिजे. तुझी टेक्नॉलॉजी दुसऱ्या टेक्नॉलॉजीमध्ये जायला. मी सांगितलं दॅट्स व्हेरी नाईस. बट यू शुड म्हणजे आणि त्या टेक्नॉलॉजीवर तो एवढा बोलला सर, की त्याचे 2 प्रश्न मला उत्तर करता आले नाही. आपण एवढ्या टेक्नॉलॉजीमध्ये असू. आणि त्याने मग मला ते डिफरंट डिव्हिजनमध्ये रेकमेंड केलं. म्हणा ते नाईस ऑफ यू, बट युअर टेक्नॉलॉजी हॅज टू बी डेल्ट विथ रिस्पेक्ट.
not in this Uno bag. Uno is a normal car with open tolerances. There are not much type tolerances. You are doing something which is impeccable. Yeah. आणि तो असं बोलत गेला, बोलत गेला. 40-45 मग कधी तरी म्हणजे अक्षरशः हसीनं गेलं तर नाही. तर ते आणि त्याच्यामध्ये ते जे त्याचं जे ऑरा होता ना, तो कसा म्हणजे बोलायचा, की त्याला म्हणजे कधीच कोणाचंच काहीच गर्व नव्हता त्याचा. त्याला पण किती मग तुम्ही जर तो वाचेल, तो किती कंपनीमध्ये गेला होता, ती कंपनी घ्यायला त्याला किती लोकांनी ह्युमिलेट केलं. पण ही डिड नॉट रेसिप्रोकेट इट. फोर्ड कंपनी, हे असे कंपनीज हे सगळ्यांनी त्याला एक केलेले ह्युमिलेट तेच लोकं त्याच्याकडे आले परत येऊन. पण त्यांनी कधी त्याचा अनड्यू एडव्हांटेज घेतला नाही. त्यांनी ते ह्युमिलेशनला तो म्हणजे म्हणजे अक्षरशः आम्ही म्हणतो एकतर ह्युमन बीइंग असतात, एकतर देव असतात आणि एकतर निअर टू गॉड असतात. मला कधी-कधी वाटतं ना, की रतन टाटा, सचिन तेंडुलकर, डॉक्टर काकोडकर सर, कलाम सगळे निअर टू गॉड आहेत. दे आर दे आर alive, but they earned that. They earned that respect. They earned that aura. And they continue to earn it because they have never misused that. खरी गोष्ट. That is why they are legendary legend. Amitabh Bachchan. In the many others, but हे लोक खरेच म्हणजे आज बघा एवढी टॅबलेट घेऊनही ॲट द एज ऑफ 86 अमिताभ बच्चन स्टिल कमांड्स. काय एनर्जी आहे आज पण जो बोलतो तो म्हणजे बिकॉज दे आर निअर टू गॉड. But if they are God, then they cannot be live. But being nearer to God, they have those qualities which they only bettering day by day. This is because they always have a very clean approach. म्हणजे ह्या अशा म्हणजे सचिनचं पण तसंच आहे सर. म्हणजे तो कधीच असा म्हणजे इज ऑलवेज लाईक औरा बाजूला बसलं की तुमचं म्हणजे असं वाटतं की धन्य झालं म्हणजे त्याची एव्हरीथिंग इन लाईफ. So there are some of these, that is why they are legends and they continue to be. ते आपण मी माझ्या मुलांना म्हणतो की वी आर हॅपी. Maybe in those days when शहीद भगत सिंग and all lived, other people have that. मी या इरामध्ये आहे. या इरामध्ये we are very fortunate. Sir. At least I am fortunate. God has been kind. We are a part of that. ज्याचे आपण खरंच भाग्यवान आहात, की अशा थोर व्यक्तीच्या सहवासात आपण आला. हे त्या दृष्टीने तुमचं नाही सुद्धा त्या पद्धतीने ती गडबड येस. आज आपल्या बिझी शेड्यूलमधून इंटरव्ह्यूसाठी मला तर वाटतं हा एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव आहे सिंच्याशी बोलताना. तो मला तुम्ही दिला त्या पद्धत मी आपले नाही हो आभार मानतो. आणखी आपल्या भविष्यात आपल्या मनातली स्वप्न पूर्ण व्हा अशी परमेश्वराकडे प्रार्थना. थँक्यू. म्हणजे मी तर तुमचा आभारी आहे कारण मला कधी असं वाटतं की मी हे जगांना सांगायचं की असं असतं, हे खरं असतं. हे हे काही फॅब्रिकेटेड नाही आहे. हे पॉवर्स असतात, हे मिस्टिक पॉवर्स असतात. ह्या लेजेंडरीमध्ये काहीतरी आहे म्हणून त्याला लेजेंड केले, नाही तर सर्वच लेजेंड आहे. बट खरंच तुम्ही आला, मला असं बोलायला एक ऑपॉर्च्युनिटी दिली हा माध्यम. आणि लोकांना कळेल की असं की हाय म्हणजे सायन्स हे सगळं असतं. पण त्याच्याबरोबर पण फ्ल्यू म्हणजे एक डाळ बनवायला सगळे इन्ग्रेडियंट लागतात. एकच इन्ग्रेडियंटमध्ये डाळ होत नाही. मग त्याला तडका लागतो, मग तो क्लास होतो. सो दॅट इज द डिफरन्स. सो आय एम ब्लेस्ड. सी. थँक्यू सर. थँक्यू.